पुढे पाहूयात काही मोठ्या बातम्या। मुख्यमंत्री फडणवीस 30 नोव्हेंबरला सांगोल्यामध्ये सभा घेणार। सांगोल्यामध्ये भाजप विरुद्ध शहाजीबापू पाटील आक्रमक। सांगोल्यात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी फडणवीसांची सभा। एकनाथ शिंदे हे धनुष्यबाण घेऊन पळून गेले। शिंदे संविधानिकरित्या चोर आहेत। धनुष्यबाण पळवून नेलं, त्यांना संरक्षण देणं हा न्यायालयाचा अधिकार नाही। तारीख पे तारीख ऐवजी तारीख पे जस्टिस असायला हवं, वकील असीम सरोदे यांचं हे वक्तव्य। लोणावळ्यामध्ये प्रवीण दरेकर प्रचाराच्या मैदानात। रहिवाशांच्या प्रश्नांसंदर्भात दरेकरांचा बावनकुळेंना फोन। कालेकर म्हणा या ठिकाणी रहिवाशांचा प्रश्न मार्गी लावण्याची दरेकरांची मागणी। संभाजीराजे छत्रपतींनी मृत शौर्य पाटीलच्या कुटुंबाची घेतली भेट। शौर्य पाटीलच्या कुटुंबियांचं संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून सांत्वन। मुख्यमंत्री फडणवीसांची या प्रकरणात भेट घेणार, संभाजीराजेंची माहिती। मालेगावात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना। 13 वर्षांच्या गतिमंद मुलीचा विनयभंग। 55 वर्षीय नराधम व्यावसायिकाला अटक। छावणी पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका इथे एका उड्डाणपुलावर ट्रकची दुचाकीला जोरदार धडक। अपघातात 6 वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू, वडील गंभीर जखमी। ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात। कोल्हापुरातील टीईटी पेपर फुटीचं यूपी बिहार कनेक्शन समोर। तर टीईटी पेपर फुटीसाठी आंतरराज्य रॅकेट कार्यरत असल्याची पोलिसांची माहिती। 4 वर्षांपासून टोळीचा घोटाळा सुरू। चौकशीतून समोर आतापर्यंत 18 जणांवरती कारवाई। गांजा तस्करीमध्ये भाजप युवा मोर्चाचा काटोल ग्रामीण अध्यक्षाला अटक। तर काटोल पोलीस आणि एनडीपीएस सेलची कारवाई। आरोपी वैभव काळे हा डोरलीचा सरपंच असल्याची माहिती। काळेसह 6 जणांना अटक। दोघांचा शोध सुरू। 6,72,000च्या 33 किलो गांजासह 17 लाखांचा मुद्देमालही जप्त। सध्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि त्यामुळे स्थानिक आरोप प्रत्यारोप अनेक ठिकाणी सुरू आहे। पाहूयात या संदर्भातल्या बातम्या। एकमेकांचे पदाधिकारी घ्यायचे नाही असं भाजप सेनेने ठरवलं, मात्र राज्यामध्ये याची अंमलबजावणी दिसत नाही। असंच सुरू राहिलं तर शिंदेंना पुन्हा अमित शहा यांच्याकडे जावं लागेल। अंबादास दानवे यांचा शिंदेंना टोला। 40 गावात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा गोंधळ। ठाकरेंचे माजी खासदार उन्मेष पाटलांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची। आचारसंहितेचा भंग केल्याचा महाविकास आघाडीचा महायुतीमध्ये असताना दत्तात्रय भरणे भाजपवर टीका करतात। भाजप नेते प्रवीण माने यांचा आरोप। इंदापूरमध्ये कृष्णा भीमा आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने आणि राष्ट्रवादीमधून बाहेर पडलेले प्रदीप गारटकर एकत्र। नगरपालिकेमध्ये गारटकर आणि राष्ट्रवादीचे भरत शहा यांच्यामध्ये लढत। लाडक्या भावासोबत काही दोडके भाऊ आहेत आणि भाजप नेता चित्रा वाघ यांची काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यावरही टीका। अमरावतीमध्ये प्रचारादरम्यान हे वक्तव्य। राजापुरातील राजकारणातील 17 ते 18 वर्षांची खाली पेनची घराणेशाही राजापूरकर मोडीत काढणार। शिंदेच्या शिवसेनेच्या श्रुती तामणकरांची टीका। भाजप पदाधिकाऱ्याला शिवसेनेची उमेदवारी ही महायुतीची हतबलता। हुस्नबानू खलिपे यांचं हे प्रत्युत्तर। यवतमाळच्या वणी नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपतून बाहेर पडलेल्या नाराज पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतलं हाती। भाजपला आव्हान देत विजय चोरडिया यांच्या नेतृत्वात नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पायल तोडसा आणि 29 नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह प्रचार फेरी सुरू। धुळे महानगरपालिकेने प्रकाशित केलेल्या प्रारूप मतदार यादीतून अनेक मतदारांची नावं गायब। मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी घेतल्या हरकती। विधानसभा निवडणुकीच्या मतदान केंद्राप्रमाणे याद्या प्रकाशित केल्याची तक्रार। बारामती नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीसाठी भाजपच्या सतीश फाळकेंचा उमेदवारी अर्ज दाखल। शेवटच्या दिवशी ऑनलाईन पद्धतीने अर्ज नामंजूर झाला होता। बारामती सेशन कोर्टाच्या आदेशानुसार अर्ज करून घेतला दाखल। शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांची शिरसाटांवर नाराजी। पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या बैठकीला डावलल्याचा आरोप। जंजाळ नाराज नाही, शिरसाटांचं हे स्पष्टीकरण।